तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, कालच्या तारखेला 18 सप्टेंबर 2025 ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एक नवीन जी आर आलेला होता आणि त्या जी आर मध्ये सांगितलेलं होतं की आता केवायसी साठी सुरुवात झालेली आहे आणि शासनाकडून केवायसी करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। अशा प्रकारचा जी आर या ठिकाणी आला होता। काल त्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या जी आर बद्दल तुम्हाला सविस्तर माहिती त्या जी आर ची दिली होती की तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरच त्या वेबसाईटवरच केवायसी करायची आहे आणि त्या ठिकाणी लिंक येणार आहे। अजूनपर्यंत केवायसी सुरू झालेली नव्हती, पण 1 ते 2 दिवसामध्ये लगेच केवायसी सुरू होणार आणि परिपत्रकापासून तर म्हणजे 18 सप्टेंबर पासून तर 2 महिन्यापर्यंत तुम्ही केवायसी या ठिकाणी करू शकणार। पण बघा, या ठिकाणी केवायसी करण्यासाठी जे आहे ते शासनाने आता नियम बदललेले आहे आणि 2 नियम शासनाने या ठिकाणी केवायसीच्या प्रोसेसमध्ये आणलेले आहे। बघा, पहिल्या नंबरचा या ठिकाणी काय नियम आहे? पहिल्या नंबरचा या ठिकाणी नियम आहे की या परिपत्रकामध्ये दिल्यानुसार तुम्हाला 2 आधार कार्डची गरज पडणार आहे। तुम्हाला केवायसी करतानाचे 2 आधार कार्ड आणि 2 वेळा ओटीपी तुम्हाला टाकावे लागणार। सर्वात पहिला आधार कार्ड बघा, सर्वात पहिला आधार कार्ड लाभार्थी बहिणीचं, ज्या बहिणीचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज भरलेला आहे, आणि दुसरं आधार कार्ड त्या बहिणीच्या एकतर पतीचं किंवा वडिलांचं। जर विवाहित असेल तर पतीचं आधार कार्ड आणि अविवाहित असेल, मुलगी असेल तर त्यांच्या वडिलांचं आधार कार्ड हे लागणार आहे आणि दोघांचेही ओटीपी त्या ठिकाणी सबमिट करण्याची गरज पडणार आहे। एकतर त्या बहिणीच्या आधार कार्डवर येणारा ओटीपी सबमिट करावा लागेल आणि दुसऱ्या प्रोसेसमध्ये त्या लाडक्या बहिणीच्या एकतर पतीच्या आधार कार्ड किंवा वडिलांचा आधार कार्ड त्याचा नंबर टाकल्यानंतर त्यांच्या नंबरवर येणारा सुद्धा ओटीपी सबमिट करावा लागेल। म्हणजे 2 आधार कार्डचे 2 ओटीपी या ठिकाणी सबमिट करावे लागणार आहे। त्याचबरोबर बघा, सर्वात खाली एक ऑप्शन दिलेला आहे जाती प्रवर्ग। जाती प्रवर्गासाठी तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे। हा दुसरा नियम या ठिकाणी आहे। यामध्ये बघा, तुमची जात कास्ट काय आहे, ओबीसी, एनटी, एसटी असं काहीतरी त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि त्यावर तुम्हाला टिक करायची आहे। तर बघा, सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी काय आहे की या दोन्ही आधार कार्डवर ओटीपी येतो का? तुमचे हे दोन्ही आधार कार्ड जे आहे हे मोबाईल नंबरला लिंक आहे का आणि त्यावर ओटीपी येतो का, हे सर्वात आधी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। आणि जर ओटीपी येत नसेल तर लगेचच त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा आणि ते दोन्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या। तुमच्या आधार कार्डवर जरी ओटीपी येत असेल, तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या पतीच्या आधार कार्डवर ओटीपी येतो का हे सर्वात आधी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर केवायसीची प्रोसेस तुम्हाला करायची आहे। आता ही जी काही केवायसीची प्रोसेस आहे ही लगेच दुसऱ्या दिवशी सुरू होऊ शकते। वेबसाईटवर कालच्या तारखेला जे आहे ते 18 तारखेला वेबसाईटवर केवायसीची लिंक आलेली नव्हती, पण लगेचच आज उद्या किंवा 1 ते 2 दिवसामध्ये केवायसीची लिंक येऊ शकते आणि केवायसी सुरू होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला दोन्ही आधार कार्ड रेडी करून ठेवायचे आहे आणि त्यावर ओटीपी येतो का हे सर्वात आधी चेक करून घ्यायचं आहे काय, किंवा ते आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून घ्यायचे आहे। बघा, हा व्हिडिओ बनवणं सर्वात जास्त महत्त्वाचा होता कारण भरपूर लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम जाऊ शकतो। त्याचप्रमाणे जे अर्ज वेबसाईटवर भरलेले आहे त्यांची तर तुम्हाला या ठिकाणी केवायसी करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे, पण नारी शक्ती दूत ॲपवरून जर अर्ज भरले असेल तर तुम्ही केवायसी कुठे करायची, तर याच ठिकाणी तुम्हाला केवायसी करायची आहे। वेबसाईटवरच तुमची केवायसी होणार आहे कारण त्या ठिकाणी नोंदणी क्रमांक मागितलेला नाही। नोंदणी क्रमांक मागितलेला नाही, फक्त आधार कार्डचा नंबर मागितलेला आहे आणि आधार कार्डचा ओटीपी मागितलेला आहे। त्यामुळे 100% याच ठिकाणी तुमची केवायसी होणार आहे। नारी शक्ती दूत ॲपवरून भरलेल्या अर्जांसाठी जर दुसरी कोणती वेबसाईट दिली असती तर तसं जे आर मध्ये नमूद केलं असतं, तसं जे आर मध्ये तुम्हाला शासनाकडून माहिती मिळाली असती, पण तसं काही सांगितलेलं नाही। सर्वच अर्जांची केवायसी या ठिकाणी फक्त वेबसाईटवरच आधार क्रमांक टाकून आणि ओटीपी टाकून होणार आहे। ही सर्व प्रोसेस बघा लवकरच सुरू होणार आहे आणि लवकरच केवायसी करण्याची प्रोसेस जी आहे ही लवकरच स्टार्ट होणार आहे आणि आपल्या चॅनलवर लगेचच व्हिडिओ येणार आहे। सर्वात आधी मी तो व्हिडिओ टाकणार आहे आणि केवायसीची प्रोसेस मी तुम्हाला 100% करून दाखवणार। वेबसाईटवरून अर्ज भरला असेल किंवा नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज भरला असेल, असे वेगवेगळे अर्ज असे वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी दोन्ही व्हिडिओ घेऊन येणार आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।